कर्नाटकात पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉक्टर रामचंद्र राव यांचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे। व्हिडिओत कार्यालयीन वेळेत महिलांसोबत अनुचित वर्तन केल्याचं दिसत असून हा व्हिडिओ डीजीपी कार्यालयात रेकॉर्ड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। वेगवेगळ्या वेळेस कार्यालयात आलेल्या महिलांशी अश्लील हावभाव असे प्रकार या व्हिडिओत असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर आणि प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून महिलांवर कार्यालयीन वेळेत अशा वर्तनाबद्दल तीव्र टीका होत आहे। सध्या डॉक्टर रामचंद्र राव हे नागरिक हक्क अंमलबजावणी संचालनाचे डीजीपी म्हणून बेंगळुरू येथे कार्यरत आहेत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावतील नंदगड येथे संगोळी रायण्णा यांच्या वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी आले असता ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल। कोणताही शासकीय अधिकारी मोठा असला तरी कायद्याप्रमाणे कारवाई होईल। त्याचप्रमाणे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केलं की कोणीही चूक केली असल्यास कठोर शिक्षाही होईल आणि महिलांवर अत्याचार केल्यास अधिकारी मोठा असला तरी आम्ही कारवाई करू असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे राज्य सरकारच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। ರಾಮಚಂದ್ರರಾವ್ ಠಾಣೆಗೆ ಹೋದಂತ ಮಹಿಳಾ ಜೊತೆಗೆ ಅನುಚಿತವಾಗಿ ವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳೆಲ್ಲ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಅಧಿಕಾರಿ ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ। ನನಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತಿನ ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ, ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸ್ತೀವಿ। ಎಷ್ಟೇ ಎತ್ತರದ ಅಧಿಕಾರಿಯಾದರೂ ಕೂಡ ಕಾನೂನಿಗಿಂತ ಯಾರು ದೊಡ್ಡವರಲ್ಲ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತಿನ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದನ್ನು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ। ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಟಿವಿಯನ್ನು ನೋಡಿಲ್ಲ, ಬೆಳಗ್ಗೆ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ CM ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಯಾರೇ ತಪ್ಪಿತಸ್ಥರು ಇರಲಿ, ಯಾರೇ ಈ ರೀತಿ ಏನಾದರೂ ಮಾಡಿದ ನಿಜ ಆಗಿದ್ರೆ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಕ್ರಮವನ್ನು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ। ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ನ್ಯಾಯ ಕೇಳಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೋಡಿ, ಒಬ್ಬ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಸಚಿವೆಯಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಏನಾದರೂ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಎಸಗಿದ್ರೆ, ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಿರ್ದಾಕ್ಷಿಣ್ಯವಾಗಿ ಅವರೆಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ಇದ್ದಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಆಗುತ್ತೆ।